चिकन कोफ्त्याची आज मी रेसिपी शेअर करणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला डाळ घ्यायची आहे, त्याला वाटून घ्यायचं आहे। मग त्याच भांड्यामध्ये चिकन किमा, मिरची पावडर, धनिया पावडर, जिरे पावडर, लिंबाचा रस सर्व घेऊन मस्तपैकी वाटून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये अद्रक लसूण टाकायचं आहे। मग त्यानंतर मस्त त्याची छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। मग एका भांड्यामध्ये कांदा, जिरा त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। मग कढई घेतला आहे, त्यामध्ये जे आपण छोटे छोटे कोफ्ते काढले होते तेही मस्तपैकी तळून घ्यायचे आहे। तिथे पण शॅलो फ्राय करायचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगली बाइंडिंग भेटते। मग त्याच तेलामध्ये तुम्ही मिरची कढीपत्ता आणि जे आपण वाटण घेतलं होतं तेही मिक्स करून घ्यायचे। मग दुसऱ्या भांड्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट घेऊन त्याची एक पेस्ट करून घ्यायची, ते टाकायचं आहे। चांगलं फ्राय झालं त्यामध्ये हळदी पावडर, मिरची पावडर, चिकन मसाला, गरम मसाला हे सर्व टाकून मस्त फ्राय करून घ्यायचे। मग त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी, त्यामध्ये चिकननुसार मीठ टाकून मस्त उकळून घ्यायचं आहे। हे बघा, आपली चिकन कोफ्ता रेडी आहे। तुम्हीही ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।